Good morning, all of you. Today we are going to start the new lesson, that is lesson number 4, chemical thermodynamic. खूप मोठा लेसन आहे, इम्पॉर्टंट लेसन आहे. प्रॉब्लेम्स खूप आहेत या लेसनमध्ये आणि डिफिकल्ट प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे हा लेसन व्यवस्थित बघा, व्यवस्थित अभ्यास करा या लेसनचा. सुरुवातीलाच बघूया थर्मोडायनामिकमध्ये व्हॉट इज एनर्जी. डिफाईन एनर्जी. सिंपल डेफिनेशन आहे बघा एनर्जी. Energy is defined as the capacity to do work. It is known as energy. The capacity to do work, it is known as energy. There are two main forms of energies are there. Number one is potential energy and number two is kinetic energy. Okay, that is about energy. Now next is very important definition. What is thermodynamic? दोन डेफिनेशन दिलेले आहेत बघा. पहिली डेफिनेशन जी आहे ती आता नवीन सिलेबसच्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि दुसरी डेफिनेशन जी दिलेली आहे ती जुन्या सिलेबसमध्ये होती बघा. दोन्ही डेफिनेशन इथे दिलेले आहेत मी. सो व्हॉट इज थर्मोडायनामिक? फर्स्ट डेफिनेशन, thermodynamic is concerned with the energy changes in physical and chemical transformations. Thermodynamic is concerned with the energy changes in physical and chemical transformations. That is known as thermodynamic. Second definition, thermodynamic is the branch of physical chemistry that deals with the different forms of energy. Thermodynamic is a branch of physical chemistry that deals with the different forms of energy, the quantitative relationship between them, and the energy changes that occurs in physical and chemical processes. It is known as thermodynamic. Okay. दुसरी डेफिनेशन मोठी आहे, पहिली डेफिनेशन सोपी आहे, त्यामुळे कुठल्या दोघांपैकी कुठलीही एक डेफिनेशन लिहिलीत तरी चालेल. नेक्स्ट वन इज डिफाईन सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंग म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय. सुरुवातीला मी सांगतो सिस्टीम कशाने बनलेली असते. सिस्टीम इज कंपोज बाय एनर्जी अँड मॅटर. सिस्टीम इज कंपोज बाय एनर्जी अँड मॅटर. सो व्हॉट इज सिस्टीम? युनिवर्सचा पार्ट, a part of universe under thermodynamic investigation is called the system. जिथे थर्मोडायनामिकचा जो पार्ट आहे, जिथे थर्मोडायनामिकची स्टडी केली जाते, सॉरी युनिवर्सचा जो पार्ट आहे जिथे थर्मोडायनामिकची स्टडी केली जाते त्याला म्हणतात सिस्टीम. अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड द सिस्टीम. अँड व्हॉट इज सराउंडिंग? मग सिस्टीमच्या बाहेरचा जो उरलेला भाग आहे त्याला म्हणायचं सराउंडिंग. द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. सिंपल डेफिनेशन आहे सिस्टीम आणि सराउंडिंगची. अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज यूज्ड टू स्टडी थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. युनिवर्सचा पार्ट जिथे थर्मोडायनामिकची स्टडी करण्यासाठी ज्या पार्टचा यूज केला होतो त्याला म्हणतात सिस्टीम. अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन it's called the system. And what is surrounding? All parts outside the system, it is known as surrounding. युनिवर्स मधला सगळा भाग, सिस्टीमच्या बाहेरचा सगळा भाग, द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. ओके. सो देर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम. मग सिस्टीम 3 टाइपचे आहेत. किती टाइपच्या सिस्टीम आहेत? 3. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. मग मी आता जनरली एक्सप्लेन करतो बघा. ओपन सिस्टीम मी आत्ताच सांगितलं, सिस्टीम किती गोष्टींनी बनलेलं असं. सिस्टीम इज कंपोज बाय 2 फॅक्टर, एनर्जी अँड मॅटर. सिस्टीम किती फॅक्टरने बनलेला आहे? सिस्टीम इज कंपोज बाय एनर्जी अँड मॅटर. ओके. मग आता समजा मी एका कप मध्ये चहा घेतली, गरम चहा किंवा कॉफी घेतली. कपमध्ये, ओपन कप आहे त्यामध्ये मी गरम कॉफी घेतली आणि त्या कपला मी रूम मध्ये ठेवलं. काही वेळानंतर ती कॉफी थंड होईल, बरोबर आहे. थंड झाली म्हणजे काय? त्या कॉफीमध्ये असलेली एनर्जी कुठे गेली? सराउंडिंग मध्ये गेली, बरोबर आहे. आणि त्या कॉफीमध्ये असलेले वेपर सुद्धा गरम असेल. ज्यावेळेस कॉफी गरम असेल त्यावेळेस त्याचं वेपरायझेशन होत असेल. मग ज्या वेळेस कॉफी थंड होते त्यावेळेस त्या कॉफीचे वेपर सुद्धा सराउंडिंग मध्ये गेले, बरोबर आहे. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये मॅटर आणि एनर्जी दोघेही एक्सचेंज होतात, कुठे जातात? ते सराउंडिंग मध्ये, त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम, बरोबर आहे. ज्या वेळेस एखाद्या सिस्टीम मध्ये मॅटर आणि एनर्जी
सिस्टीम मधले मॅटर आणि एनर्जी दोघेही एक्सचेंज होतात. एक्सचेंज झाल्यानंतर ते कुठे जातात? सराउंडिंग मध्ये. त्या सिस्टीमला म्हणायचं ओपन सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम म्हणजे काय? मी आता कपमध्ये गरम कॉफी घेतले आणि त्या कपाला मी कव्हर करून ठेवलं सॉसरनी. सॉसरनी कव्हर केल्यानंतर त्याला रूममध्ये ठेवली कपाला आणि काही वेळानंतर पाहिलं तर कॉफी थंड होईल. बरोबर आहे. कॉफी थंड झाली म्हणजे काय? त्यातली एनर्जी गेली. बरोबर आहे. कुठे गेली एनर्जी? सराउंडिंग मध्ये. पण त्या कपवरती सॉसर ठेवल्या असल्यामुळे त्या कॉफीमधले वेपर्स बाहेर पडतील का? नाही. म्हणजे या सिस्टीममध्ये फक्त काय एक्सचेंज झालं? एनर्जी एक्सचेंज झाली आणि ती एनर्जी कुठे गेली? सराउंडिंग मध्ये. पण मॅटर गेला का? वेपर्स गेले का? नाही. त्यामुळे ही आहे क्लोज सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? आता टपरीवरती चहा वगैरे विकणारे आपण बऱ्याचदा पाहतो आणि मग टपरीवर चहा जे विकतात ते चहा बनवल्यानंतर कशात टाकतात? थर्मस फ्लास्कमध्ये. का? कारण ती चहा गरम तशीच्या तशी गरम राहते. त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. मग थर्मस फ्लास्कमध्ये गरम चहा टाकल्यानंतर ती चहा थंड होत नाही, म्हणजे एनर्जी सराउंडिंग मध्ये जात नाही, त्यातले वेपर सुद्धा सराउंडिंग मध्ये जात नाही. म्हणजे ज्या सिस्टीम मध्ये मॅटर आणि एनर्जी दोघेही एक्सचेंज होत नाही सराउंडिंग मध्ये, त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. हे झालं सिंपल लँग्वेज मध्ये. मग आता इथे एक्झॅक्टली डेफिनेशन काय बघा. ओपन सिस्टीम एक्सप्लेन सुद्धा करायचं आपल्याला. डिफाईन अँड एक्सप्लेन द फॉलोइंग. दॅट इज फर्स्ट वन इज ओपन सिस्टीम. मग पहिले एक्झाम्पल दिलंय. ओपन कप कंटेनिंग हॉट कॉफी. ओपन कप कंटेनिंग हॉट कॉफी प्लेस इन अ रूम. ओपन कपमध्ये हॉट कॉफी घेतली आणि त्याला रूममध्ये ठेवली. यू ऑब्झर्व दॅट. तुम्ही काही वेळानंतर ऑब्झर्व कराल कॉफी थंड होईल. यू ऑब्झर्व दॅट कॉफी कूल्स डाऊन रिलीजिंग हीट टू द सराउंडिंग. कॉफी थंड होईल आणि कॉफीमध्ये असलेले हीट कुठे जाईल? सराउंडिंगमध्ये जाईल. सो वॉटर वेपर फ्रॉम कॉफी सायमल्टेनियसली पास इन टू द सराउंडिंग. कॉफीमधले असलेले वॉटर वेपर सुद्धा सायमल्टेनियसली कुठे जातील? सराउंडिंगमध्ये जातील. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ओपन सिस्टीम? अ सिस्टीम विच कॅन एक्सचेंज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड अन ओपन सिस्टीम. What is open system? A system which exchanges both energy and matter with the surrounding is called an open system. Simple आहे. Now what is closed system? Closed system ची definition बघा. पहिले explanation आहे. A cup containing hot coffee is covered with a saucer. कपमध्ये हॉट कॉफी घेतली आणि त्याला सॉसरने कव्हर केली. ओके. कॉफी कूल्स डाऊन. काही वेळानंतर कॉफी थंड होईल. कॉफी कूल्स डाऊन रिलीजिंग हीट टू द सराउंडिंग. थंड झाली म्हणजे त्यामधली हीट सराउंडिंगमध्ये रिलीज होईल. ओके. वॉटर वेपर फ्रॉम कॉफी नाव डज नॉट पास इन टू सराउंडिंग. सॉसरने त्याला कपला झाकल्यामुळे त्यातले वॉटर वेपर सराउंडिंगमध्ये जाणार नाहीत. नाव व्हॉट इज closed system? Definition of closed system: a system that exchanges energy but not matter with the surrounding is called a closed system. That is known as closed system. Okay. Now isolated system. What is isolated system? A cup containing hot coffee covered with a saucer. इथे सॉसेस झालेला आहे बघा. हा सॉसेस नाही आहे, सॉसर आहे. दिस इज इथे बघा सॉसेस झालेला आहे. ओके. दिस इज सॉसर. दिसलं का? अ कप कंटेनिंग हॉट कॉफी कवर्ड विथ अ सॉसर इज इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. आणि त्याला इन्सुलेट केलेलं आहे. अ कप कंटेनिंग हॉट कॉफी कवर्ड विथ अ सॉसर अँड इज इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. किंवा हॉट कॉफीला थर्मस फ्लास्कमध्ये घ्या. इट इज इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. कॉफी डज नॉट कूल्स डाऊन. कॉफी थंड होणार नाही कारण त्याला इन्सुलेट केलं असल्यामुळे. कॉफी डज नॉट कूल्स डाऊन and there is no escape of water vapor into the surrounding. So what is the isolated system? A system that does not allow exchange of either energy or matter with the surrounding is called an isolated system. किंवा सोप्या याच्यामध्ये a system which can exchange neither energy nor matter with its surrounding, it is known as isolated system. Okay. Now systemच्या properties दोन टाईपच्या आहेत. Define and explain properties of system with example. There are two types of properties of system. There are two types of properties of system. First one is extensive property and second one is intensive property. इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. ओपन सिस्टीमची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. क्लोज सिस्टीमची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. आयसोलेटेड सिस्टीमची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. पुढे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी MCQ ला विचारतात. कशा टाईपचे क्वेश्चन विचारतात?
अमंग द फॉलोइंग द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज, खाली दिलेल्यापैकी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे असा क्वेश्चन विचारतात. मग 4 एक्झाम्पल देतात आणि त्यावेळेस आपल्या लक्षात राहत नाही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल काय. त्यामुळे एक्झाम्पल लक्षात ठेवा. एमसीक्यूला 4 ते 5 वेळा असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आतापर्यंत. सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मीन्स extensive property, a property which depends on the amount of matter present in a system. सिस्टीम मध्ये काय काय असतं, एनर्जी आणि मॅटर असतो. मग जी सिस्टीम मॅटरच्या अमाऊंट वरती डिपेंड असते त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, अ प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडेंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम, इट इज नोन ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जी प्रॉपर्टी डिपेंड असते त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह आणि जी प्रॉपर्टी इंडिपेंडेंट असते त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह. सो व्हॉट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी? अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टम इज कॉल्ड an extensive property. Example: mass, volume, internal energy, heat capacity, number of moles. These are extensive property. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स काय आहेत? मास आहे, व्हॉल्यूम आहे, इंटरनल एनर्जी आहे, हीट कॅपॅसिटी आहे आणि नंबर ऑफ मोल्स एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सॉरी, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नाव हिअर एक्झाम्पल दिलेत बघा. मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नाव इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डेफिनेशन आत्ताच सांगितली मी. इंडिपेंडेंट असेल तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. A property which is independent of the amount of matter present in a system is called intensive property. Simple definition आहे सगळ्यात. A property which is independent of the amount of matter present in a system is called intensive property. Example: pressure, temperature, surface tension, viscosity, melting point, boiling point, specific heat are the examples of intensive property. काय आहे? प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, सरफेस टेन्शन आहे, विस्कॉसिटी आहे, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, स्पेसिफिक हीट. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता इथे डेन्सिटीचं दिले बघा. डेन्सिटी इज अ रेशो ऑफ मास टू व्हॉल्यूम, बरोबर आहे ना. डी इज इक्वल टू एम अपॉन व्ही. डेन्सिटी इज अ रेशो ऑफ मास टू व्हॉल्यूम. बट मास अँड व्हॉल्यूम आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास आणि व्हॉल्यूम बघा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. Mass and volume are extensive property, but density is independent on amount of matter. डेन्सिटी ही मॅटरच्या अमाऊंट वरती डिपेंड नसते, ती इंडिपेंडेंट असते. त्यामुळे डेन्सिटी काय आहे? डेन्सिटी इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. देअरफॉर डेन्सिटी इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डेन्सिटी जरी रेशो असला मास टू व्हॉल्यूम, पण डेन्सिटी मॅटरच्या अमाऊंट वरती डिपेंड नसते, ती इंडिपेंडंट असते. सो दॅट्स वाय डेन्सिटी इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे लक्षात ठेवा. ओके. नाव स्टेट फंक्शन. डिफाईन स्टेट फंक्शन विथ एक्झाम्पल. इम्पॉर्टंट नाहीये स्टेट फंक्शन, फक्त वाचून घ्या. इम्पॉर्टंट नाही, एकदाही विचारलेलं नाहीये स्टेट फंक्शन. मग स्टेट फंक्शनची सोपी डेफिनेशन सांगतो बघा. व्हॉट इज स्टेट फंक्शन? द प्रॉपर्टी ऑफ सिस्टम विच डिपेंड्स ऑन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट अँड independent on path connecting two states. It is known as state function. The property of system which depends on initial state and final state and independent on path connecting two states. It is known as स्टेट फंक्शन. मग इथे डेफिनेशन वेगळी दिलेली आहे. मी सांगितलेली डेफिनेशन लिहिली तरी चालेल, त्याला सुद्धा मार्क मिळतील. पुस्तकात ही आत्ता मी जी डेफिनेशन सांगितली ती जुन्या सिलेबसमध्ये होती. आत्ता नवीन जी डेफिनेशन दिली ती काय बघा. मी काय डेफिनेशन सांगितली? व्हॉट इज स्टेट फंक्शन? स्टेट फंक्शन, द प्रॉपर्टी ऑफ सिस्टम विच डिपेंड्स ऑन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट अँड डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ कनेक्टिंग टू स्टेट्स. इट इज नोन ॲज स्टेट फंक्शन. मग इथे पुस्तकात डेफिनेशन काय बघा. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ अ सिस्टम. स्टेट ऑफ अ सिस्टम मीन्स इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ अ सिस्टम अँड इंडिपेंडंट ऑफ अ पाथ फॉलो टू अटेन इट. इट इज कॉल्ड अ स्टेट फंक्शन. तीच आहे. मग एक्झाम्पल काय? प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे आणि टेम्परेचर आर स्टेट फंक्शन. आणखीन पुढे आहे स्टेट फंक्शन. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी दॅन एंट्रॉपी आर स्टेट फंक्शन. काय काय? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी अँड एंट्रॉपी. दीज आर स्टेट फंक्शन. ओके. गिब्स एनर्जी स्टेट फंक्शन नाहीये.
सो जे पुढे आहेत हे सगळे पार्ट पुढे आहेत आता तुम्ही एन्थाल्पी म्हणजे काय, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, हे हळूहळू पुढे तुम्हाला कळेल. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ स्टेट फंक्शन. एक्झाम्पल 3 दिले, टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम. नाव राईट शॉर्ट नोट ऑन स्टेट फंक्शन. हा सुद्धा पार्ट इम्पॉर्टंट नाहीये, तरी सुद्धा बघा. स्टेट फंक्शन, राईट शॉर्ट नोट ऑन स्टेट फंक्शन. आता मी काय करतो, इथे एका सिलेंडरमध्ये गॅस घेतो. सिलेंडरमध्ये गॅस घेतल्यानंतर ज्या वेळेस सिलेंडरमध्ये गॅस घेतला त्यावेळेस त्या सिलेंडरमध्ये असणाऱ्या गॅसचं टेम्परेचर होतं T1, व्हॉल्यूम होतं V1 आणि प्रेशर होता P1. मग प्रेशर घेतलाय 1 बार, व्हॉल्यूम घेतलाय 1 डेसिमीटर क्यूब आणि टेम्परेचर घेतलंय 300 केल्विन. बरोबर आहे. आता त्या सिलेंडरमध्ये असलेला गॅस एक्सपांड झाला किंवा कॉम्प्रेस झाला. एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन माहिती आहे ना. गॅसला आपण घरामध्ये जेवण बनवण्यासाठी जो सिलेंडरमधला गॅस वापरतो त्या सिलेंडरमध्ये गॅस कॉम्प्रेस करून भरतात. बरोबर आहे. पण ज्या वेळेस एखाद्या बलूनमध्ये आपण हवा भरतो, हवा भरल्यानंतर तो गॅस एक्सपांड होतो. एक्सपांड झाल्यानंतर गॅस फुग्यामध्ये काय होतं, बलूनमध्ये हवा जाते, पण त्या बलूनला आपण जर टाचणी मारली तर तो गॅस काय होतो, एक्सपांड होतो. बरोबर आहे. मग ज्या वेळेस त्या सिलेंडरमधला गॅस आहे, समजा तो जर एक्सपांड झाला किंवा कॉम्प्रेस झाला तर त्याचा प्रेशर चेंज होईल आणि व्हॉल्यूम सुद्धा चेंज होईल. बरोबर आहे. मग इथे एक्सप्लेनेशन काय दिले बघा. कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस इनक्लोज इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मुव्हेबल पिस्टन. त्या सिलेंडरला मूव्ह होणारा पिस्टन जोडलेला आहे. कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस. विशिष्ट असा अमाऊंट असलेला गॅस आपण त्या सिलेंडरमध्ये घेतला. Consider a certain amount of gas enclosed in a cylinder fitted with a movable piston. Suppose the pressure of gas is 1 bar, that is P1, volume is 1 decimeter cube V1, and temperature is 300 Kelvin, that is T1. Okay. In the beginning, सुरुवातीला प्रेशर किती आहे 1 बार, व्हॉल्यूम किती आहे 1 डेसिमीटर क्यूब, टेम्परेचर किती आहे 300 केल्विन. सुरुवातीला घेतलंय. सच प्रॉपर्टीज डिफाइनिंग द स्टेट ऑफ अ सिस्टीम आर स्टेट फंक्शन. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या काय इंडिकेट करतायत, सच प्रॉपर्टीज डिफाइनिंग द स्टेट ऑफ अ सिस्टीम अँड आर स्टेट फंक्शन. सपोज द प्रेशर ऑफ द सिस्टीम इज इन्क्रीज. समजा प्रेशर इन्क्रीज झाला आणि तो किती झाला, सपोज द प्रेशर ऑफ द सिस्टीम, सिस्टीम म्हणजे गॅस, तो गॅस जो आहे ती सिस्टीम आहे. सपोज द प्रेशर ऑफ द सिस्टीम इज इन्क्रीज टू 2 बार, दॅट इज P2, व्हॉल्यूम चेंजेस टू 0.5 डेसिमीटर क्यूब, दॅट इज V2, अँड टेम्परेचर इज मेंटेन ॲट 300 केल्विन. टेम्परेचर कॉन्स्टंट राहिला, टेम्परेचर चेंज नाही झाला, त्याला T1च म्हटलं. दिस इज द फायनल स्टेट. इनिशियल स्टेट काय होतं, P1 V1 T1 आणि फायनल स्टेट काय आला, P2 V2, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, T1च राहिलं. ओके. सो दिस इज द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. इनिशियल स्टेट काय होती P1 V1 आणि फायनल स्टेट काय आहे P2 V2. ओके. दिस इज द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम विच इज डिफरंट फ्रॉम द इनिशियल स्टेट. दिले बघा P1 V1 T1, एन नंबर ऑफ मोल्स दिले, P2 V2 T2. इथे टेम्परेचर तेवढाच आहे T1, इथे T2 घ्यायची गरज नाही, त्याला T2 म्हटलं तरी चालेल, टेम्परेचर तेवढाच राहिलेलं आहे. T2 म्हटलं तरी चालेल, डायग्राममध्ये T2 दिलेला आहे इथे. ओके. नाव द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम इज डिस्क्राईब बाय 2 बार. फायनल स्टेट कशावरून डिस्क्राईब होते, इनिशियल स्टेटमध्ये प्रेशर होता 1 बार, फायनल स्टेटमध्ये 2 बार आहे म्हणजेच P2, आणि व्हॉल्यूम काय झालाय 1 डेसिमीटर क्यूबचा 0.5 डेसिमीटर क्यूब झालेला आहे V2. ओके. आणि टेम्परेचर 300 केल्विन, दॅट इज T1. अ सिस्टीम continues to be in such state, a system, ही सिस्टीम कंटिन्यू चालत राहते. A system continues to be in such stage as long as state functions are unchanged. जोपर्यंत स्टेट फंक्शन्स चेंज होत नाहीत, कॉन्स्टंट राहत नाहीत, तोपर्यंत ही सिस्टीम कंटिन्यू चालत राहते. A system continues to be in such state as long as state functions are unchanged, and the property which depends on the state of a system and independent of a path followed by it is known as state function. What is state function? The property of system which depends on initial state and final state and independent on path connecting to state, it is known as state function. Okay. जरा एकदम कन्फ्यूज करणारा भाग आहे, नाही लक्षात ठेवला तरी झालं, कारण एकदा ही डेफिनेशन लक्षात ठेवा. स्टेट फंक्शनची डेफिनेशन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके. सो द प्रॉपर्टी ऑफ सिस्टम विच डिपेंड्स ऑन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट अँड इंडिपेंडेंट ऑन पाथ कनेक्टिंग टू स्टेट, इट इज नोन ॲज स्टेट फंक्शन. नाउ व्हॉट इज पाथ फंक्शन?
जी प्रॉपर्टी पाथवरती डिपेंड असते त्याला म्हणायचं पाथ फंक्शन. डिफाईन पाथ फंक्शन. गिव्ह एक्झाम्पल. वर्क आहे, हीट आहे. वर्क अँड हीट आर पाथ फंक्शन. गिव्स एनर्जी इज अ पाथ फंक्शन. Gives energy, heat, work are path function. So what is path function? The properties which depends on the path are called path function. The properties which depends on the path, it is known as path function. Example, work, heat. Work, that is W, heat, it is indicated by Q. Okay. Now what is thermodynamic equilibrium? Thermodynamic equilibrium. A system is said to be in thermodynamic equilibrium. एखाद्या सिस्टीमला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम केव्हा म्हणणार? अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम व्हॅन इट्स स्टेट फंक्शन डू नॉट चेंज विथ टाइम. ज्या वेळेस त्या सिस्टीमचे स्टेट फंक्शन जे आहेत ते वेळेनुसार चेंज होणार नाहीत, त्यावेळेस त्या सिस्टीमला काय म्हणणार? स्टेट इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. A system is said to be in thermodynamic equilibrium when its state function do not change with time. It is known as thermodynamic equilibrium. Okay. Next one is process, types of process. Very important part. मी जेव्हा 12वीला होतो त्यावेळेस या 4 प्रोसेसच्या डेफिनेशन विचारलेल्या. या 4 प्रोसेस कोणत्या 4 प्रोसेस आहेत? आइसोथर्मल प्रोसेस, आइसोबेरिक प्रोसेस, आइसोकोरिक प्रोसेस and adiabatic process. There are 4 types of processes. आइसोथर्मल प्रोसेस, मग ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं त्याला म्हणतात आइसोथर्मल प्रोसेस. आइसोबेरिक प्रोसेस म्हणजे काय? ज्या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो त्याला म्हणतात आइसोबेरिक प्रोसेस. आइसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय? ज्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो त्याला म्हणतात आइसोकोरिक प्रोसेस. आणि आयडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय? ज्या प्रोसेसमध्ये हीट ट्रान्सफॉर्म होत नाही सराउंडिंग मध्ये. द प्रोसेस इन विच हीट इज नायदर एक्सचेंज विथ सराउंडिंग, इट इज नोन ॲज ॲडियाबॅटिक प्रोसेस. सिंपल डेफिनेशन आहेत, फक्त त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. काय आहे बघूया. डिफाईन अँड एक्सप्लेन टाइप्स ऑफ प्रोसेस. फर्स्ट प्रोसेस इज आइसोथर्मल. थर्मल म्हणजे टेम्परेचर, आइसो म्हणजे कॉन्स्टंट. आइसोथर्मल कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस. आइसो म्हणजे कॉन्स्टंट. आइसोथर्मल प्रोसेस. So what is isothermal process? Isothermal process is a process in which temperature of the system remains constant throughout the transformation. It is known as isothermal process. Isothermal process is a process in which temperature of the system remains constant throughout the transformation. It is known as isothermal process. In such process, heat flows from the system to surrounding. या प्रोसेसमध्ये हीट सिस्टीम कडून सराउंडिंग कडे फ्लो होते किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडे फ्लो होते. इन सच प्रोसेस हीट फ्लोज फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग अँड वाइस वर्सा सो ॲज टू कीप द टेम्परेचर कॉन्स्टंट. ज्याच्यामुळे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. In such process, heat flows from the system to surrounding and vice versa so as to keep the temperature constant. For a given temperature, दिलेल्या टेम्परेचरला इन आइसोथर्मल प्रोसेस फॉर अ गिवन टेम्परेचर द इंटरनल एनर्जी यू ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे आइसोथर्मल प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते. इन आइसोथर्मल प्रोसेस द चेंज इन इंटरनल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट फॉर अ गिवन टेम्परेचर. द इंटरनल एनर्जीला सिम्बॉल काय आहे? इंटरनल एनर्जी. इट इज इंडिकेटेड बाय यू. दिस इज इंटरनल एनर्जी. ओके. सो फॉर अ given temperature the internal energy U of the system remains constant. Thus मग आइसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा टी इज इक्वल टू 0 असतो. डेल्टा टी इज इक्वल टू टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे समजा इनिशियल टेम्परेचर 300 आहे आणि फायनल टेम्परेचर पण 300 आहे. मग डेल्टा टी म्हणजे काय? डेल्टा टी इज चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर कसा काढतात? T2 डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1. बरोबर आहे. मग T2 जर 300 असेल, T2 जर 300 असेल आणि T1 पण 300 असेल तर T2 मायनस T1 काय येईल? 300 मायनस 300 0. सो इन दिस प्रोसेस डेल्टा टी इज इक्वल टू 0 आणि डेल्टा टी 0 असल्यामुळे डेल्टा यू सुद्धा 0 असतो. डेल्टा यू मीन्स चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके. दिस इज आइसोथर्मल प्रोसेस. सेकंड प्रोसेस इज आइसोबेरिक प्रोसेस. इम्पॉर्टंट आहे. फक्त डिफाईन म्हटलं तर फक्त डेफिनेशन लिहायचे आणि जर क्वेश्चन आला डिफाईन अँड एक्सप्लेन आइसोथर्मल प्रोसेस तर हे एक्सप्लेनेशनचे पॉईंट दिले तेही एक्सप्लेन करायचं. ओके. A B C असे 3 पॉईंट दिलेले आहेत. नाव आइसोबेरिक प्रोसेस. बेरिक
आयसोबारिक म्हणा किंवा बेरिक म्हणा, तुम्ही प्रोनाउन्सिएशन काही करा, फक्त स्पेलिंग व्यवस्थित लिहायचंय. आयसोबारिक किंवा आयसोबेरिक प्रोसेस. ओके, सो आयसोबेरिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. जोपर्यंत प्रोसेस ट्रान्सफॉर्म होत नाही एका फेज कडून दुसऱ्या फेज पर्यंत, त्या आणि अशा प्रोसेसमध्ये ते प्रेशर कॉन्स्टंट असतो, त्या प्रोसेसला म्हणतात आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच pressure remains constant during the transformation. It is known as isobaric process. So in the laboratory, isobaric process म्हणजे काय? In the laboratory chemical reactions are carried out in the open container. लॅबोरेटरी मध्ये ज्या केमिकल रिएक्शन ओपन कंटेनर मध्ये होतात, त्या ओपन कंटेनर मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो आणि ती प्रोसेस कशी असते? आयसोबेरिक प्रोसेस. इन द लॅबोरेटरी केमिकल रिएक्शन्स आर कॅरिड आउट in the open containers at constant atmospheric pressure and it is a isobaric process. Okay, for isobaric process, मग isobaric process मध्ये डेल्टा पी ची व्हॅल्यू काय असते? 0. इन आयसोबेरिक प्रोसेस डेल्टा पी इज इक्वल टू 0. नाउ आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक म्हणा किंवा आयसोचोरिक म्हणा, काही म्हणा, स्पेलिंग व्यवस्थित आली पाहिजे. आयसोचोरिक, आयसोबारिक म्हणा किंवा आयसोबेरिक म्हणा, आयसोकोरिक म्हणा किंवा आयसोचोरिक म्हणा. सो आयसोकोरिक प्रोसेस, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयसोकोरिक प्रोसेस? Isochoric process is a process in which volume of the system remains constant. Volume of the system remains constant during the transformation. It is known as isochoric process. Isochoric process is a process in which volume of the system remains constant during the transformation. It is known as isochoric process, and a chemical reactions carried out in a closed container is isochoric. ज्या केमिकल रिॲक्शन्स क्लोज कंटेनरमध्ये होतात, क्लोज कंटेनरमध्ये रिॲक्शन झाल्या म्हणजे काय? त्या प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, क्लोज कंटेनरमध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही. सो अ केमिकल रिॲक्शन्स कॅरिड आउट इन अ क्लोज कंटेनर इज आयसोकोरिक. फॉर आयसोकोरिक प्रोसेस, मग आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा व्ही ची व्हॅल्यू 0 असते. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 इन आयसोकोरिक प्रोसेस. नाउ ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये इथे हे लिहायची गरज नाही बघा, हा खाली लिहिला तरी चालेल. हा क्यू इज इक्वल टू 0 वरती इथे खाली लिहा, इथे दिलाय ना, इथे असू द्या. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये क्यू इज इक्वल टू 0 तिथेच दिले ना, तो नाही लिहिला तरी चालेल, खाली लिहा क्यू इज इक्वल टू 0. ओके, 2 वेळा झालेला आहे क्यू इज इक्वल टू 0. सो व्हॉट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस? Adiabatic process is a process in which there is no exchange of heat between system and surrounding. हीट एक्सचेंज होते बघा. हीट ॲब्झॉर्ब केव्हा होते? ज्यावेळेस आपण जेवतो त्यावेळेस आपण हीट ॲब्झॉर्ब करतो, बरोबर आहे ना? आणि ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपण हीट काय करतो? रिमूव्ह करतो, रिलीज करतो. मग आपण काम केल्यानंतर आपल्या शरीरातली जी एनर्जी आहे ती रिलीज होते आणि रिलीज झाल्यानंतर कुठे जाते? सराउंडिंग मध्ये जाते, बरोबर आहे. मग आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर आपण एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. अन्न म्हणजे काय? सराउंडिंग मधून आलेलं आहे अन्न, मग सराउंडिंग म्हणून आपण एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. म्हणून काय म्हटलेलं आहे? एनर्जी सिस्टीम मधून सराउंडिंग कडे जाते. त्यामुळे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हटलेलं आहे? ऊर्जा निर्माण होत नाही, तिला नष्टही करता येत नाही. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर. मॅटरचं ट्रान्सफॉर्मेशन होताना एनर्जी क्रिएट होत नाही किंवा लॉस सुद्धा होत नाही, बरोबर आहे. म्हणून कारण एनर्जी जी लॉस होते ती सराउंडिंग मध्ये जाते. सो ॲडियाबॅटिक प्रोसेस इज अ प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज होत नाही सिस्टीम कडून सराउंडिंगकडे. देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस क्यू इज इक्वल टू 0. इथे लिहा क्यू इज इक्वल टू 0, वरती हेडलाईनच्या इथे लिहायची गरज नाही. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस क्यू इज इक्वल टू 0. इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द सिस्टीम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीमला इन्सुलेट केलेलं असतं. इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द सिस्टीम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड फ्रॉम द सराउंडिंग. सो दीज आर द 4 डेफिनेशन and it is very important. Now next one is distinguish between isothermal process and adiabatic process. मग आता आयसोथर्मल हा सुद्धा पार्ट इम्पॉर्टंट आहे. डिफरन्स बिटवीन आयसोथर्मल अँड ॲडियाबॅटिक खूप इम्पॉर्टंट आहे. 4 पॉईंट दिलेले आहेत आणि वाचायचं आहे, पाठ करायचं आहे. वरच्या 4 डेफिनेशन सुद्धा पाठ करायचे आहेत. जे शिकवते ते वाचत चला, बाय हार्ट करत चला. सोपं आहे, काही अवघड नाहीये. एवढं सोपं करून ठेवलं, पुस्तकामध्ये वाचलं तर तुम्हाला पुस्तकामध्ये काही गोष्टी कळणार नाहीत, पण इथे सगळ्या पॉईंट टू पॉईंट आपण इथे गोष्टी लिहिल्या, त्यामुळे ह्या कळण्यासाठी तुम्हाला एकदम सोपं आहे. ओके, सो फर्स्ट पॉईंट इज आयसोथर्मल प्रोसेस अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस, इट इज अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे ना?
आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. इट इज अ प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. अँड ॲडिबॅटिक प्रोसेस, इट इज अ प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज होत नाही सिस्टममधून सराउंडिंगकडे किंवा सराउंडिंगकडून सिस्टममध्ये. ओके. सेकंड पॉईंट, हीट फ्लोज फ्रॉम सिस्टम टू सराउंडिंग अँड व्हाईस वर्सा. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये हीट सिस्टीमकडून सराउंडिंगकडे किंवा सराउंडिंगकडून सिस्टीमकडे फ्लो होते. म्हणजेच क्यू इज नॉट इक्वल टू 0 इन आयसोथर्मल प्रोसेस. आणि ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड विथ रिस्पेक्ट टू हीट फ्रॉम सराउंडिंग. सो क्यू इज इक्वल टू 0 इन ॲडिबॅटिक प्रोसेस. ओके. सेकंड पॉईंट सुद्धा सोपा आहे. तिसरा पॉईंट बघा, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. म्हणजेच डेल्टा टी इज इक्वल टू 0. आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये ॲडिबॅटिकमध्ये काय दिलं आहे, टेम्परेचर मे इन्क्रीज ऑर डिक्रीज, मीन्स डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0. ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये डेल्टा टी इक्वल नसतो, इज नॉट इक्वल टू 0. ओके. सो दॅट इज थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट, चेंज इन इंटरनल एनर्जी इज 0. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी कशी असते, 0. डेल्टा यू इज इक्वल टू 0. आणि ॲडिबॅटिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी मे इन्क्रीज ऑर डिक्रीज, मीन्स डेल्टा यू इज नॉट इक्वल टू 0. ओके. सो दिस इज द पॉईंट टू डिफरन्शिएट बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस अँड ॲडिबॅटिक प्रोसेस. ओके. पुढे काय बघा, पुढे बघूया. व्हॉट इज रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके. आणि रिव्हर्सिबलचे फीचर्स बघूया. हे 2 पॉईंट घेतल्यानंतर आपण थांबूया. सो रिव्हर्सिबल प्रोसेस, अ प्रोसेस कंडक्टेड इन सच अ वे दॅट, इम्पॉर्टंट नाही आहे तरी सुद्धा बघा, फीचर्स इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात ठेवा. ओके. अ प्रोसेस, आपण 11वीला रिव्हर्सिबल प्रोसेसची डेफिनेशन पाहिलेली आहे. अ प्रोसेस इन विच रिॲक्टंट कंबाइन्स टू फॉर्म प्रोडक्ट अँड प्रोडक्ट itself combine to reform the reactants, it is known as reversible process. मग इथे वेगळी आहे थोडी डेफिनेशन. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स ह्याच्यामध्ये इन्फायनायटेसिमल स्मॉल चेंज असतो, त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. आता इथे बघा सिलेंडर दिलेला आहे, या सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे. हा सिलेंडर, 2 सिलेंडर दिलेले आहेत. पहिल्या सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे आणि वरती पिस्टन आहे. पिस्टनवरती प्रेशर दिल्यानंतर गॅस कॉम्प्रेस होईल, बरोबर आहे. पण पिस्टनवरती प्रेशर दिल्यानंतर गॅस कॉम्प्रेस झाल्यानंतर त्यावरती प्रेशर अप्लाय होतं, मग गॅस काय होतो, एक्सपांड होतो. मग गॅस एक्सपांड झाला म्हणजे काय, गॅसने प्रेशर अपोज केला म्हणून त्याला म्हणायचं आहे अपोजिंग फोर्स. आणि ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे पिस्टनवरचा प्रेशर म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स. ओके. सो इथं डेफिनेशन काय बघा, अ प्रोसेस कंडक्टेड इन सच अ वे सो दॅट ॲट एव्हरी स्टेज द ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर पी. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे सिलेंडरच्या आतला फोर्स, गॅसचा फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे गॅसचा, सिलेंडरच्या आतमधला प्रेशर म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स. अ प्रोसेस कंडक्टेड इन सच अ वे दॅट, a process conducted in such a way so that at every stage the driving force due to pressure P is infinitesimally greater than the opposing force due to external pressure P external, and which can be reversed by a slight change of the opposing force, is called reversible process. It is known as reversible process. परत एकदा बघा, ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे गॅसचा फोर्स. पिस्टननी प्रेशर दिल्यानंतर गॅस एक्सपांड झाला ना, गॅस एक्सपांड झाला म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आहे. आणि पिस्टनवरती जो प्रेशर दिला त्याला म्हणायचा अपोजिंग फोर्स. ओके. मग हा जो ड्रायव्हिंग फोर्स असतो, तो ड्रायव्हिंग फोर्स स्लाइटली मोठा असतो, एकदम कमी प्रमाणामध्ये जास्त फोर्स असतो. कुठला फोर्स, अपोजिंग फोर्स पेक्षा ड्रायव्हिंग फोर्स हा कसा असतो, इन्फायनायटेसिमली ग्रेटर. ड्रायव्हिंग फोर्स is infinitesimally greater. Infinite means very very small. Infinitesimally greater than opposing force due to external pressure P external, and which can be reversed by a slight change. आणि या ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स मुळे ही प्रोसेस काय होते, रिव्हर्स होते. पिस्टन आहे तो वरती खालती होत राहतो, म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस होत राहते. विच कॅन बी रिव्हर्स बाय अ स्लाइट चेंज ऑफ द अपोजिंग फोर्स इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. परत एकदा बघा, सांगताना जमलिंग झाली, परत बघा. अ प्रोसेस कंडक्टेड इन सच अ वे सो दॅट ॲट एव्हरी स्टेज द ड्रायव्हिंग फोर्स ड्यू टू प्रेशर पी
ड्रायव्हिंग फोर्सचा काय आहे सिम्बॉल P इज इन्फानायटेसिमल ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल अँड विच कॅन बी रिव्हर्स, आणि या दोन प्रेशरमुळे प्रोसेस काय होते रिव्हर्स होते, विच कॅन बी रिव्हर्स बाय अ स्लाइट चेंज ऑफ द अपोजिंग फोर्स is called reversible process. Okay, now what are the features of reversible process? Number one, the driving and opposing force differ by an infinitesimal amount. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे कशाने डिफर होतात, स्मॉल अमाऊंटने, इन्फानायटेसिमल स्मॉल अमाऊंट. ओके. सेकंड वन, द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स बाय अन इन्फानायटेसिमल चेंज इन कंडिशन. The process can be reversed by an infinitesimal change in conditions. Third one, a reversible process proceeds infinitely slowly. Reversible process खूप slowly होते, infinitely slowly होते. A reversible process proceeds infinitely slowly and take place in infinite number of steps. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये खूप स्टेप्स असतात, स्टेप बाय स्टेपने रिॲक्शन होते. रिव्हर्सिबल प्रोसेस प्रोसीड्स infinitely slowly and take place in infinite number of steps. And number 4, at the end of every step of the process, the system attain mechanical equilibrium with the surrounding. आणि ज्या वेळेस प्रत्येक स्टेप कंप्लीट होते, ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप ऑफ प्रोसेस the system attain mechanical equilibrium with the surrounding. Okay, so this is reversible process and features of reversible process. Thank you.